आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। 2 ऑक्टोबरला होणारे भूमिपूजन व शेतकरी मेळावा 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे। युवक नेते अमोल बाबर यांची माहिती। टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याच्या उद्घाटनाचा व भव्य शेतकरी मेळाव्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम हा दिनांक 2 ऑक्टोबर रोजी होणार होता, परंतु काही कारणास्तव सदरचा कार्यक्रम हा आता दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे। शेतकरी बंधू भगिनी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात झालेल्या या बदलाची नोंद घ्यावी। दिनांक 1 रोजी होणारा हा कार्यक्रम महात्मा गांधी विद्यामंदिर विटाच्या मैदानावरच होणार आहे, अशी माहिती युवक नेते अमोलदादा बाबर यांनी दिली। टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश वर्क ऑर्डर निघाली आहे। त्यामुळे आता खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलमधील उर्वरित 54 गावांना टेंबूचे पाणी मिळणार आहे। आता त्यांची स्वप्नपूर्ती होत असून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ पूर्वनियोजित कार्यक्रम 2 ऑक्टोबर रोजी होणार होता, परंतु काही कारणास्तव सदरच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला असून सदरचा कार्यक्रम आता मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होत आहे। हा कार्यक्रम त्याच ठिकाणी महात्मा गांधी विद्यामंदिर विटाच्या मैदानावर होणार आहे। बाबर म्हणाले, टेंबू योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले। टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्याचे काम मार्गी लावून वर्क ऑर्डर निघाली आहे। 6व्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ येत्या 1 ऑक्टोबर रोजी सुळेवाडी येथील 6व्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे। भूमिपूजन नंतर महात्मा गांधी विद्यामंदिर विटाच्या मैदानावर भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। 6व्या टप्प्यात 6A1, 6A2 आणि 6B3 अशा टप्प्यांचा समावेश आहे। या माध्यमातून खानापूर तालुक्यातील 28, आटपाडी तालुक्यातील 14 आणि तासगाव तालुक्यातील 12 गावांना पाणी मिळणार आहे। जवळपास 18,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। याशिवाय सातारा जिल्ह्यातील मान, खटाव, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील गावांना पाणी मिळणार असल्याचे बाबर यांनी सांगितले। खानापूर तालुक्यातील विटा, सुळेवाडी, गुंफा, गारडी, भांबर्डे, वासुंबे, घाडगेवाडी, कुर्ली, पारे, बामणी, चिंचणी, रेणावी, रेवणगाव, धोंडगेवाडी, ऐनवाडी, खजिनवाडी, जाधववाडी, गोरेवाडी, बलवडी, खानापूर, पोसेवाडी, घोटी खुर्द, घोटी बुद्रुक, भडकेवाडी, पळशी, बानुरगड, ताडाचीवाडी, कुसबावडी या गावांचा समावेश आहे। आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी, गुळेवाडी, पिंपरी बुद्रुक, आंबेवाडी, बोंबेवाडी, पिंपरी खुर्द, खांजोडवाडी, राजेवाडी, लिंगिवरे, पुजारवाडी, पांढरेवाडी, उंबरगाव, घरनिकी, कुरुंदवाडी, तर तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील पाडळी, धामणी, हातनोली, हातनूर, नरसेवाडी, कचरेवाडी, किंदरवाडी, धोंडेवाडी, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे, दत्तनगर या गावांचा समावेश आहे। काही गावांना पूर्वी टेंबूचे पाणी मिळत होते, मात्र फार कमी क्षेत्र ओलिताखाली येत होते। त्या गावातील बहुतांश क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न 6व्या टप्प्यातील नवीन योजनेत करण्यात आला आहे। खानापूर तालुक्यातील पळशी गावातील तलावातून पळशी उपसिंचन योजना प्रस्तावित करण्यात आली आहे। पळशी तलाव टप्पा क्रमांक 5च्या गोरेवाडी कालव्यातून स्वतंत्र फीडरने भरला जाणार आहे। मतदारसंघातील साधारण 54 गावांना लाभ मिळणार आहे। टेंबू योजनेच्या 6व्या टप्प्यामधून खानापूर व तासगाव तालुक्यातील गावांना पाणी दिले जाणार आहे। कामत वितरेक मधून आटपाडी तालुक्यातील पूर्व भागातील गावांना पाणी दिले जाणार आहे। मानखटाव, वितरिका, आटपाडी पश्चिम भागातील गावांना पाणी दिले जाणार आहे। स्टार वन न्यूज वर्तमान। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।